आपण 2019 ला XYZ कंपनीची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे। या पॉलिसीची आपण 2 वर्षाचे प्रीमियम भरले आहेत आणि त्याची आजची व्हॅल्यू XYZ इतकी झालेली आहे। असे कॉल कितीतरी वर्षांपासून लाखो लोकांना येऊन गेलेले आहेत। वास्तविक अशी कुठलीही पॉलिसी संबंधित व्यक्तीने कधी काढलेली नसते आणि ज्याला त्यांनी कधी पाहिलेली नाहीये अशा बोलणाऱ्या व्यक्तीच्या आमिषाला सत्याची पडताळणी न करता आतापर्यंत हजारो लोक बळी पडून गेलेले आहेत आणि आपले त्यांनी आर्थिक नुकसान करून घेतलेले आहे। आता या फ्रॉड लोकांनी सामान्य लोकांना फसवण्यासाठी एक नवीन स्कॅम सुरू केला आहे। त्यांनी हा स्कॅम सुरू करण्याचे 2 कारण आहेत। पहिले, आता बऱ्याचशा टेलिकॉम कंपन्यांनी अशा कॉल्सला स्कॅम कॉल म्हणून दर्शवणे सुरू करून टाकले आहे। त्यामुळे आता लोक सावध होऊन मोस्टली असे कॉल्स अटेंडच करत नाही। म्हणून आता या फ्रॉड लोकांनी लोकांना फसवण्यासाठी दुसरी नवीन युक्ती शोधून काढली आहे। ती म्हणजे आता ते लोक कॉल करण्याऐवजी SMS करत असतात आणि त्यांनी पाठवलेला SMS इतका व्यवस्थित आणि पद्धतशीर असतो की आपल्याला ते खरंच इन्शुरन्स कंपनीकडनं आलेलं आहे असे वाटेल। तर मित्रांनो, आपल्यापैकी कोणालाही असा SMS किंवा कॉल आला तर खरं खोटं ची पडताळणी कशी कराल? तर आपण सर्वात आधी ज्या इन्शुरन्स कंपनीचे नाव घेऊन कॉल येतोय त्या कंपनीची ऑफिस आपल्या शहरात असेल तर तेथे जाऊन स्वतः पडताळणी करा आणि हे जर शक्य नसेल तर निदान गुगल सर्च करून सदर विमा कंपनीच्या कस्टमर केअर टोल फ्री नंबरवर कॉल करा। 5 मिनिटात खरं खोटंची पडताळणी होऊन जाईल। हे जरूर करा। कुठल्याही आमिषाला केवळ आलेल्या कॉलवर भरोसा ठेवून आपले आर्थिक नुकसान करून घेऊ नका। कुठली इन्शुरन्स कंपनी कधीही ग्राहकाला कॉल करत नाही, रीतसर पत्रव्यवहार करते। मित्रांनो, सावध राहा, सुरक्षित राहा। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला अवश्य कळवा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।